तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेवटच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक संतप्त झाले। दर्शनावेळी महिला भाविकांसोबत पुरुष सुरक्षा रक्षक गैरवर्तवणूक करत असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या भाविकांकडून त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय। भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली आहे। 2च दिवसांपूर्वी भाविकांना मारहाण केल्याची ही घटना समोर आली होती आणि आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी मात्र या ठिकाणी मंदिरात भाविक संतप्त झाले। 2 सेकंड प्रत्येकाला तिथे उभं तरी राहू द्या, वाहू द्या, फुलं वाहू द्या, बेलफुलं वाहू द्या। तुम्ही गाभाऱ्यात जाऊ देतच नाहीये, त्याची मान्य काही पण नाही, मागत पण नाही की आम्हाला आत जाऊ दे, पण कमीत किमान तिथे उभं राहून नमस्कार करू द्या। मग आम्ही स्वतःच निघतो ना, आम्हाला पण दिवसभर तिथे बसायचं आहेच नाही। आम्हालाही कळतं की आमच्याही मागे भरपूर रांग आहे। आता इथे आलो, महिलांना पण इथे असे ओढत आहे, आम्हाला तर सोडून द्या। काय 5-5, 8-8 तास आम्ही लाईनीत लागून राहिलो। हे मार्क पा त्या माझ्या मित्राला ओढून राहिले लोक। कमीत कमी शिस्त तर ठेवायला लावा आणि अरे रवी करतात। तर यांचं चालू आहे, जा कंप्लेंट करा म्हणतो, तो रजिस्टर मध्ये लिहा म्हणतो। तो कोण आहे तो तिथला, हे ओमकार का काय नाव आहे, मागणी काही नाही, ढंग सुरळीत ठेवा ना व्यवस्था। हात कशाला लावता तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।